हॅलो, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सर्वजण? श्री स्वामी समर्थ. नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आजच्या दिवसाची छान सुरुवात झालेली आहे. अंघोळ वगैरे नाही केली आहे, ब्रश वगैरे केला आहे, जेवण वगैरे झालेलं आहे. आज भाजी भाकरीचाच बेत होता. आज ना रूम आवरायचं काम आहे, तर त्याच्यामुळं ना आजच्या दिवसाचं काय रुटीन असणार आहे तुमच्यासोबत शेअर करते. दादा पण कामावर गेलाय, तर मी लागते लवकर आवरायला. म्हणजे काय होईल ना, लवकर आवरलं की मग सगळे काम जे आहेत ना आजच्या दिवसामध्येच पूर्ण होऊन जातात. तर लागते मी आता रूम आवरायला. त्याच्यानंतर जो आजच्या दिवसाचं रुटीन असणार आहे ते पण तुमच्यासोबत शेअर करत राहते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जरूर लिहा. गावावरनं आणलेले जे फळं होते, रामफळ, सीताफळ, चिकू, ते सगळेच पिकले होते. तर मी आता इथं रामफळ आणि सीताफळ खायला घेतलेलं आहे. सीताफळ, रामफळ दोन्ही पण आहेत आपल्याकडे. तर जेवण वगैरे झालंय. आता मी थोडंसं सीताफळ आहे, रामफळ आहे ते खाते. नंतर मग व्हिडिओ जो आहे तो कंटिन्यू. रूम वगैरे आवरल्याच्या नंतर संध्याकाळी ना काहीतरी स्वीट बनवावं म्हणून मी खीर बनवली होती आणि वरतून मस्त गार्निशिंग केलेलं आहे ड्रायफ्रुट्स वगैरे टाकून. आणि टम्म अशा चपात्या बनवल्या होत्या. दादा पण कामावरून आला होता आणि घरामधलं ना शेंगदाण्याचं कूट पण संपलं होतं. तर मी शेंगदाणे भाजून घेतले आणि शेंगदाण्याचा कूट करून घेतला आणि तो एका ताटामध्ये थंड होण्यासाठी ठेवला. जेवण झालं होतं आमच्या दोघांचं पण. शेंगदाण्याचा कूट जो आहे ना तो थंड झाल्याच्या नंतर बरणीमध्ये भरायचा, म्हणजे जास्त दिवस टिकतो. मटकी भिजवली होती आज, तर बघू शकता मटकी छान आता भिजून निघालेली आहे. तर आता हिला पाण्यातून बाहेर काढते आणि मग मोड येण्यासाठी जे आहे ना रात्रभर ठेवायची. तर रात्रभर मटकी भिजवत ठेवणार आहे. तर आता याला पाण्यातून काढायचंच आहे. तर दादानी येत्या वेळेस लगेच माझ्यासाठी बोर आणले होते. मला बोर खायला खूप जास्त आवडतात. हे ॲपल बोर आहेत. मला ना बोर खायला जास्त आवडतात, म्हणजे फळांमध्ये तरी. त्यानंतर हे जो लसूण आहे ना, हा नवीन लसूण आहे. आता मी शक्यतो गावाकडचाच लसूण खातो, गावरान. पण आता गावाकडनं दादा आत्ताच आलं आहे, पण लसूण जो होता ना आणखी काढला नाही आहे. त्यामुळं हा नवीन लसूण आणलेला आहे. एकदम फ्रेशवाले बटाटे आणलेत आणि एकदम फ्रेशवाले रेडवाले गाजर आणलेत. बघू शकता एकदम टेस्टी दिसत आहेत आणि गाजर पण खूप फ्रेश आहेत. तर उद्या तर भाजी किंवा हलवा असा काहीतरी बेत बनवूया. तर आता हे ज्या भाज्या आहेत ना त्या व्यवस्थित लावायच्यात. मटकी पाण्यातून काढायची आहे आणि मग व्हिडिओ जो आहे ना तो कंटिन्यू करणार आहे. गुड मॉर्निंग. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. मी सकाळ सकाळ चालायला आलेले आहे. 6:30 वाजलेत, पण गार्डनमध्ये आणखी अंधारच वाटतोय कारण की झाडी खूप जास्त आहेत. मग घरी आले आणि आपण जी मोड आलेली मटकी होती ना, तर ती घेतली एका ताटामध्ये. त्याच्यात पाणी घातलं. त्यानंतर गाजरची भाजी करायची होती आणि इथं गाजर तोंडी लावण्यासाठी घेतले होते. त्यानंतर मस्त गाजरची भाजी केली. गाजर चिरून घेतले दादाला चकत्यामध्ये. त्यानंतर मटकी जी आहे ती थोडीशी तेला मिठामध्ये परतवून घेतली उसळ टाईप आणि कच्ची मटकी असं दादाला छान ताट केलं. दादाचा कॉल चालू आहे, कामावरचं बोलत आहे, त्यामुळं थोडंसं म्यूट केलं होतं वॉईसमध्ये. आणि त्यानंतर मग दोघांनी छान जेवण केलं आणि दादा कामावर गेला. आणि आजचा आपला हा व्हिडिओ होता. कसा वाटला तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा.